आणि आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा डेमोमनाचा दिवस आहे. कारण अनेक वर्षापासून देशद्रोहाचे कर्तनकार असलेले उज्ज्वल निकम खरं म्हणजे आमचे मित्रही आहेत. गेल्या लोकसभेच्या वेळी त्यांना मुंबईतून तिकीट देण्यात आलं होतं. अतिशय थोड्या मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. भाजपच्या तिकिटावर ते उभे होते. पण आता माननीय पंतप्रधान माननीय अमितभाई माननीय नड्डाजी यांनी त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे आणि राज्यसभेवर 6 वर्षासाठी त्याची निवड झालेली आहे. आणि त्यामुळे जळगावकरांच्या तर्फे आज त्याचा हृदय सत्कार या ठिकाणी होता आणि अतिशय म्हणजे अगदी थाटामाटामध्ये सकाळी मिरवणूकही निघाली. आज सत्कारही त्यांचा या ठिकाणी झाला आणि आमच्यासाठी खरंच सांगतो मी अतिशय आनंदाचा हा दिवस आहे. नुकताच त्यांचा कार्यक्रम आटोपलेला आहे. भाऊ त्यांनी या ठिकाणी पॉलिटिकल टेररिझम म्हणून इतर राज्यांमध्ये होते असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्या बाबतीत ते सांगू शकतील. आता मी काय बोलणार. दुसरा विषय त्यांनाच विचारा कुठल्या अर्थाने ते बोललेत काय तर मला काही माहीत नाही. दुसरा खडसेंचा एक विषय आहे. त्यांनी असं म्हटलेलं की हे असं काही घडेल आपल्या जावयाच्या बाबतीत असा एक आपल्याला अंदाज होता आणि त्यानुसारच घडलेलं आहे. मग त्यांना अंदाज होता घडणार आहे तर मग आता काय त्यांना माहीत असेल जावई काय करतात काय नाही म्हणून मी काय बोलतो बाबतीत खालच्या शब्दामध्ये टीका केलेली आहे. खालच्या शब्दामध्ये आपल्यावर टीका केलेली आहे. संजय राऊत कोणाबद्दल बोलत नाही. ते थेट अगदी वरपासून पॉलिटिकली सुद्धा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सगळ्यांपासून म्हणजे सगळे पदं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एकदम 1 नंबर आहेत. त्याच्यावर ते बोलतात. राष्ट्रपतींवरही ते बोलतात. पंतप्रधानांवर बोलतात. अमित भाईंवर बोलतात. इलेक्शन कमिशनवर बोलतात आणि किती अर्वाच्य भाषेत बोलतात. मी तर फार छोटा माणूस आहे. सुषमा अंधारे म्हणतायत की यंत्रणांचा दुरुपयोग घ्या. आता मला समजत नाही. तर मी काय बोलावं. तुम्ही सगळे चित्रण दाखवतायत. तिथलं सगळं पंचनामे दाखवतायत. तुम्ही तिथे काय काय ड्रग्स पडले ते दाखवतायत. मला खरंच या बाबतीमध्ये कल्पना आहे. मी काल पंढरपूर नाशिकला सकाळी आलो. रात्रभर प्रवास करत 6,000 लोकांना घेऊन पंढरपूरला गेलेलो होतो. आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आता कोण ज्याला जसा चष्मा असेल तसं दिसेल. भाऊ रेव पार्टीचा जो व्हिडिओ आहे तो पण आता बाहेर आलेला आहे. मी तो बघितलेला नाही. मी खरं सांगतो मी बघितलेला नाही. मी पार्टी जर खरी असेल तर आपण जावयालाही पाठीचे घालणार नाही असं सुद्धा एकनाथ खडसेंनी म्हटलंय. चांगलं आहे. बरोबर आहे. कारण ते सगळ्या दारूच्या सगळ्याच्या विरोधात असतात ते नेहमी. पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे. याच्यामध्ये कोणाला अडकवण्याची जर भूमिका असेल तर ते देखील सहन केलं जाणार नाही असंही म्हटलं. अजिबात त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. ते सहनही करत नाही काही. बरोबर ते म्हणतात ते. हो इथिकल हॅकर मनीष भंगाडे जो आहे त्याचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे डॉक्टर प्रांजल आहेत त्यांना पद्धतशीरपणे ट्रॅप करण्यात आलं आणि त्या गाड्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं. बघा आता पोलीस तपास करता आहेत. स्पॉटवर 3:30 वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे. त्या ठिकाणी सगळे ड्रग्ज असतील कोकेन असेल काय असेल गांजा होता हुक्का होता ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना. आणि यावर जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगावं. पोलीस यंत्रणेला तसं विचारावं. जर कोणी बळजबरी अडकवत असेल तर साहजिक आहे कोणावर अन्याय व्हायला नको. आपल्या प्रॉपर्टीच्या विषयी पण त्यांनी आक्षेप केलेला आहे की आव्हान दिलेलं. मला वाटतं माझी प्रॉपर्टी ओपन आहे. आता आजकाल असं नाही की उतारा लपवला आणि जमीन लपवून घेतली न घर लपवून घेतलं असं नाही आहे. माझं मुंबईत कोणतं घर आहे त्यांनी दाखवावं. त्याचा उल्लेख करता येते. बिल्डिंग कोणती आहे पुण्यात कोणती बिल्डिंग आहे ते त्यांनी दाखवावं. जमिनी कितीत माझ्या एक बटन दाबले की सगळं कळतं. एक बटन दाबलं आता ऑनलाईन सगळं कळतं. वाटल्यास अधिक तर मी काढून देतो उतारे माझे काय काय सगळ्या परिवाराच्या नावाचे. मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये. असं म्हणतं की त्यांच्या प्रॉपर्टीची 5 वेळेला चौकशी झाली तुमची 1 वेळेला तरी व्हायला. अरे बाबा 10 वेळा करा ना माझी. मी तर म्हणतो 10 वेळा करा. अरे तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तर तुमचं काय काय झालं नंतर तुम्हाला माहीत आहे. मला या बाबतीत आता बोलायचं नाही आहे. मी खडसे हा विषय सोडून दिलेला आहे. आता मला काही फार त्या बाबतीत भाष्य करायचं नाही. उज्ज्वल निकमांनी एक वक्तव्य केलेलं आहे की राजकीय नेत्यांनी एक व्हायला पाहिजे. आपला जळगावचा इतिहास चांगला असंही म्हटलेलं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये राजकीय मोठा वैमनस्य आपल्याला पाहायला मिळतं. आता उज्ज्वल निकम आलेले आहेत खासदार झालेले तर ते त्यांनी प्रयत्न करावेत. म्हणजे शुभेच्छा आहेत त्यांना. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली. जवळपास 20 मिनिटात चर्चा त्यामध्ये झालेली आहे आणि राज ठाकरेंनी ती एक पोस्ट केली आहे की शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख अशी पोस्ट केली राज ठाकरेंनी. चांगलं आहे. तर मला तर काही माहीत नाही. मी तर दिवसभर कार्यक्रमात आता मुंबईहून आलो नाशिकहून आलो. आता परत अर्ध्या तासात परत मी निघालो आहे परत मुंबईला. उद्या सकाळी लवकर 9 वाजता एक बैठक आहे. पण मला काही माहिती नाही. पण चांगले दोन्ही भाऊ आहेत. परिवार एकत्र झाला तर वाईट काय झाले पाहिजेत.
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस केलेला आहे की त्यांना शुभेच्छा दिल्यात मी, फोन करून दिल्यात. सुषमा यांनी एक ट्विट केलेलं आहे की हनी ट्रॅप प्रकरणातला जो लोढा आहे त्याच्या जीवितात धोका आहे, सरकारने त्याची जीविताची काळजी घेतली पाहिजे, नाही तर त्याचं जर जीविताचं काही बरं वाईट झालं तर सत्य समोर येणार नाही. आणि नेमकं खडसे खरे बोलतायत की महाजन खरे बोलतायत हेही लोकांना कळणार. मला तर वाटतं त्यांनी मागणीच केलेली आहे त्याची, नार्कोटिक्स करण्याची. माझी मागणी त्यांनी ती केलीच पाहिजे. त्यांच्या जीवितात धोका आहे असं म्हणणं आहे त्यांना. त्यांनी मागणी केली आहे ना, तर कळणार नाही गिळणार नाही काय, तर त्याची नार्कोटिक्स करा. माझी मागणी की त्याची नार्कोटिक्स करा. काय खरं काय खोटं ते सगळ्यांसमोर येऊ द्या. उगाच प्रत्येक वेळेला काहीतरी रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की या बाबतीत मी तर म्हटलं त्यांची करा आणि माझी करा. मी तर हे म्हटलेलं आहे. ते जे वारंवार काही ना काही नवीन नवीन आयटम आणतात तेव्हा मी म्हटलं यांची म्हणजे दोघांची करा. मी त्यांची नाही म्हटलेलं, मी म्हटलेलं आहे. आता किती वेळा बोलावते म्हणजे मला वाटतं मला खूप कामं आहेत, त्यांना काही कामं नाही आहेत. 40 गाँव में कुछ दिनों पहले ड्रग्स की खेप मिली थी, तो अभी जो ड्रग्स का मामला पकड़ा गया है इसका कोई संबंध हो सकता है, ऐसे पुलिस जांच करेगी? नहीं, ऐसा संबंध मैं नहीं बोलूँगा क्योंकि वो बहुत बड़ा रैकेट है और दिल्ली से उसका पूरी सुपारी दी गई थी. मैंने पुलिस को उसी दिन रात को, मंगेश जी यहाँ पर है वहाँ के विधायक, और उसी समय वहाँ पे थे, उसी से मैं सर वहीं पे थे. कोई गाड़ी थी छोटी, उसमें से डिलीवरी जा रही थी. पुलिस ने जब उनको रोका था, चेकिंग चल रही थी, तब उसका थोड़ा बॉडी लैंग्वेज देखकर पुलिस को लगा कुछ तो भी गड़बड़ है और उसी में ये माल पकड़ा गया. ये ट्रांजिट में ये कुछ ड्रग्स या कुछ था उसमें जो लेकर जा रहे थे, तो उसी से पता चला कि भाई इतने भारी मतलब बड़ी रकम के सभी ड्रग्स ये कहीं बेंगलोर या कहीं डिलीवरी दे रहे थे. कुछ बेंगलोर में डिलीवरी दे रहे थे, उसके लिए वो जा रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.